मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की कौटुंबिक हिंसा ह्या प्रश्नासंदर्भात काम करायचं असेल तर आपल्याला हिंसा करणारा पुरुषही समजून घेतला पाहिजे, हिंसा जिच्यावर होती आहे त्यात स्त्रीला देखील समजून घेतलं पाहिजे, त्या दोघांच्या नात्यामध्ये काय होतं आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्याच्या बाबतीत तिचं कुटुंब आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्ती काय करतायत, कशी भूमिका घेत आहेत हेही आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आता सुरुवात करूया की ज्या स्त्रीवर हिंसा होते ती स्त्री ह्या हिंसेकडे कसं बघते, म्हणजे थोडक्यात तिच्या चष्म्यातनं आपण तिचं जग समजून घेऊया. NFHS 4 आणि 3 मध्ये एक महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. NFHS 4 मध्ये असं लक्षात आलं आहे की NFHS 3च्या तुलनेत मदत घेणाऱ्या स्त्रियांची संख्या कमालीची कमी झाली आहे. म्हणजे हे प्रमाण 21% 14% आलं आहे. किंबहुना जसजसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी पोचतो आहोत, ग्रामीण भागात पोचतो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अवेअरनेसचे कार्यक्रम घेतो आहोत, तर मग ह्या स्त्रियांची किंवा मदत घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढायला पाहिजे ना. मग ही संख्या कमी का झाली? किंवा अनेक संस्था संघटनांमध्ये मदत घेणाऱ्या स्त्रियांच्या मध्ये होणारा ड्रॉपआउट हा एक खूप चिंतेचा मुद्दा आहे. किंवा अनेक कार्यकर्त्यांना असा अनुभव येतो की एखादी स्त्री कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात मदत मागायला येते, तिला सगळ्या प्रकारची मदत वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते आणि कदाचित एखादं निर्णायक पाऊल तिला त्यावेळेला उचलायचं असतं की त्या मिनिटाला ती स्त्री म्हणते, ताई मला नांदायला जायचं आहे. आणि मग सगळे हतबद्ध होत बघत राहतात की हे काय झालं. अनेक वेळेला कार्यकर्त्यांचा हाही अनुभव असतो की त्यांच्या केंद्रात येणारी स्त्री ही नंतर येईनाशी तर होतेच होते, पण त्या कार्यकर्त्यांची ओळख पण देत नाही हळूहळू. किंबहुना अनेक वेळेला असं देखील होतं की ह्या स्त्रिया मदत मागायला येतात आणि त्या मदत मागायला संस्था संघटनांकडे आल्या आहेत म्हटल्यावरच त्यांच्यामध्ये घरी होणाऱ्या हिंसेमध्ये वाढ होते आणि अनेक वेळेला स्त्रिया असंही सांगतात की मी इथे आले हे ताई कोणाला सांगू नका. हे काय आहे? आणि हे मला असं वाटतं की आपण कार्यकर्ते म्हणून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या मुलीला मोठं होताना काय काय सांगितलं जातं आहे, मुलगी असणं म्हणजे काय, म्हणजे एवढा अर्धाणपणा मुलीच्या जातीला बरा नव्हे. एखादी मुलगी चिडकी असेल, रागीट असेल तर तिला सांगितलं जातं एवढा राग मुलीच्या जातीला बरा नव्हे. ह्याचा अर्थ मी कोण असलं पाहिजे आणि मी कसं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे मी चांगली मुलगी होईन किंवा आदर्श मुलगी पर्यायाने स्त्री होईन हे तिला सांगितलं जातं. आता ही मुलीची जात म्हणून मुलगी मोठी होते आणि मग विवाहाच्या किंवा लग्नाच्या नात्यामध्ये प्रवेश करते. त्यातही गंमत बघा हा की मॅच्युअर असं आपण म्हणतो तेव्हा मुलगा मॅच्युअर्ड असं केव्हा म्हणतात की तो अतिशय स्वतंत्र बुद्धीचा आहे, स्वतंत्र विचार करणारा आहे, आपले आपले निर्णय स्वतः घेणारा आणि राबवणारा आहे. आणि मुलगी मॅच्युअर आहे असं केव्हा म्हटलं जातं जेव्हा ती सगळ्यांशी खूप जोडून घेते, सगळ्यांशी एकमेकांना बांधून ठेवते, सगळ्यांचा विचार करते. अशी मुलगी जी आहे ही मॅच्युअर्ड अधिक असं समजलं जातं. तिची सहनशक्ती अफाट असली पाहिजे किंवा तिला कुटुंबियांना समजून घेता आलं पाहिजे. कोणी वेडंवाकडं वागलं तर त्याविषयी फारसा काही तिने प्रतिकार करता कामा नये. काहीही तिच्यावरती वेळ आली तरीसुद्धा कुटुंबाला तिने धरून ठेवलं पाहिजे. ह्या पद्धतीचे सगळी तिला बिरुदं किंवा लेबल आपण ज्याला म्हणतो ती लावली जातात आणि ह्या सगळ्या गुणांनी जी परिपूर्ण आहे ती आदर्श स्त्री असं तिला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. आता ह्या सगळ्या कल्पना घेऊन ती स्त्री एखाद्या नात्यात प्रवेश करते आणि मग तिच्यावरती हिंसा व्हायला लागते. आता ती हिंसा होताना मुळात तिला ती दुय्यम आहे, तिचं स्थान दुय्यम आहे लग्नाच्या नात्यात हेच तिला मान्य आहे आणि ते तिने मान्य करणं ह्याच्यातच ती आदर्श स्त्री होणार आहे हे कुठेतरी गृहीत असतं, अभिप्रेत असतं. किंवा अनेक वेळेला संस्थेमध्ये येणारी स्त्री सांगते की हो माझी चूक झाली तर मला मारणारच ना तो, पण मला असं वाटतं की एवढी जास्ती मारहाण त्याने करू नये, त्याने फक्त मला समजावून सांगावं, त्याने शिव्या दिल्या तरी चालतील पण त्याने मला मारहाण करू नये. आता काय चालेल आणि काय नाही चालेल ह्याच्यामधला एक मूळ जो विचार तिच्या मनात असतो की माझी चूक झाली
तर मला शिक्षा करण्याचा अधिकार माझ्या नवऱ्याला किंवा सासूला आहे, कारण तो नवरा आहे आणि कारण ती सासू आहे. मग तिचं फक्त आक्षेप कशाबद्दल असतो, तर त्या शिक्षेचं स्वरूप फार गंभीर असेल तरच ती तक्रार घेऊन येते. म्हणजे काही अंशी शिक्षा करण्याचा अधिकार किंवा वर्चस्व गाजवण्याचा अधिकार हा तिने दिलेलाच आहे. आणि मग ती कुठेतरी तो अर्थ असा लावते की माझ्यावर हिंसा होती आहे कारण मी मुळातच दुय्यम आहे, मी कमकुवत आहे आणि माझ्याकडे ह्या सगळ्या संपूर्ण कुटुंबाच्या एकूण नकाशामध्ये माझ्याकडे काही सत्ता नाहीच आहे, त्यामुळे मी सत्ताहीन आहे आणि माझ्यावरती दुसरी व्यक्ती, मग तो नवरा असेल किंवा सासू असेल किंवा नणंद असेल, अगदी तिच्याच वयाची असली तरीसुद्धा ती तिच्या नवऱ्याची बहीण असते, त्यामुळे ह्या कोणीही आपल्यावरती जे काही अन्याय करत आहेत त्या सगळ्याचं कारण त्यांच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे मग ती जेव्हा मदत घेते ना, किंवा ते कुटुंबसुद्धा मदत घेतं, तेव्हा पहिल्यांदा साधारणपणे सासरच्या मंडळींची ती मदत घेते, त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोलते. ते नाही झालं तर माहेरच्या मंडळींशी तिला बोलण्याची संधी मिळाली तर ती त्यांच्याशी बोलते की कोणीतरी सांगा. आणि बहुतेक वेळेला तिला जो सल्ला मिळतो की थोडंसं कर ना सहन, नवऱ्याला राग येतो आणि तो मारतो ना, मग नको ना, त्याला राग येईल असं वागू नकोस, असं तिला सहजपणे सांगितलं जातं. किंवा बायकासुद्धा अर्थ लावताना त्याचा असा लावतात की तो दारू पितो ना म्हणून तो हिंसा करतो, ती ऐकत नाही ना म्हणून तो मारतो, त्याला घर स्वच्छ लागतं तर तो येतो त्यावेळेला कर ना, त्याला स्वयंपाक वेगळ्या पद्धतीचा लागतो ना, शिकून घे, म्हणजे त्याला राग येईल असं तू करू नको आणि तसं तू केलं नाहीस की तुझ्यावरती हिंसा होणार नाही, अशा पद्धतीने तिला सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात तिने तिच्या संपूर्ण चाकोरीमध्ये कसं बसावं आणि कसं हे सगळं मान्य करावं, त्यानुसार स्वतःला घडवावं, बदलावं, तर हिंसा होणार नाही, ह्या पद्धतीने तिला सांगितलं जातं. त्यानेही भागलं नाही तर मग हळूहळू काही गावांमध्ये गावकी भावकी अशा काही यंत्रणा असतात की जिथे हे सगळे प्रश्न दिले जातात. मग तिथे पुन्हा थोड्याफार फरकाने अशाच पद्धतीचं मग कधी नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला ताकीद दिली जाते की असं करायचं नाही, किंवा इतकं जीवे काही मारणार का तिला तुम्ही, अशा ह्याच्यामध्ये तिला काही झालं तर, जीवे गेली तर, अशा पद्धतीचं काहीतरी एक समजावून सांगितलं जातं तिलाही आणि त्यालाही आणि कुटुंबालाही, आणि मग नांदा सौख्य भरे म्हणून घरी पाठवलं जातं परत. काही वेळेला ह्या सगळ्यांनी काही सुटलंच नाही तर मात्र मग ती पुढच्या पर्यायाचा विचार करते आणि ती म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याकडे, संस्था संघटनेकडे, वकिलाकडे किंवा जे कोणी तिला वाटतं त्यांच्याकडे येते. त्यावेळेला ती तुमच्याकडे वरचढ सत्ता आहे ह्या भावनेतनं तुमच्याकडे येते. म्हणजे परत ती त्या सत्तेच्या गणितात तुम्हाला एक प्यादं म्हणून बघते. म्हणजे प्यादं हे वाईट अर्थाने घेण्याची गरज नाही, परंतु त्या सत्तेच्या गणितात ती तुमच्याकडे बघते आणि मग तिच्यासाठी ते उत्तर सोपं असतं की असं काहीतरी परस्पर झालं तरच माझा प्रश्न सुटेल आणि मग मला जे अपेक्षित आहे ते आनंदी सुखी कुटुंब, मी तर सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या पार पडणारच आहेत आणि मग हिंसा न होता माझं आयुष्य कसं आनंदाचं जाईल, ही कल्पना घेऊन ती तुमच्याकडे आलेली असते. काही वेळेला ती भीती पण असते की आपण आपल्या घराचा प्रश्न हा आपल्या उंबऱ्याबाहेर नेला की आता हे जर कळलं तर घरी गेल्यानंतर कदाचित जास्ती हिंसा होईल. आणि ह्या बाबतीतनं तिची एक थोडीशी कुतरड होते की तिचा मदत घेण्याचे मार्ग जसजसे वाढत जातात तर तिचं नातं जुळून होण्याच्या शक्यता मात्र कमी व्हायला लागतात. म्हणजे कायद्याची भाषा करतेस का, आता कोर्टातच बघू काय व्हायचं, किंवा तुझ्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशनचं तोंड बघायला लागलं, आता तुला नांदवायचीच नाही. आमच्या अख्ख्या घराण्यात कधी कोणी पोलिसांची तक्रार केली नव्हती, आता तुझ्यामुळे ही नामुष्की आमच्या वाट्याला आली आहे, आता तुला नांदवणारच नाही. म्हणजे तिच्यासाठी हिंसेची दाद मागायची म्हटली तर हे नातं टिकणार नाही अशी तिची एक कुतरहोड व्हायला लागते. म्हणजे ती अशा काचाट्यात सापडते किंवा अशा कात्रीत सापडते की जिथे तिला न्याय का नातं ह्यातलं काहीतरी एक निवडावं लागणार असं दिसतं आणि मग तिथे मात्र ती नात्याला प्राधान्य देते, कारण नात्याशिवाय तिचं आयुष्य हे तिने कल्पनाच केलेली नसते. आणि खरं तर ती तुमच्याकडे आलेली असते ह्याचं कारण तिला नात्यात न्याय हवा असतो. तिला न्याय किंवा नातं ह्या दोनपैकी एक निवडायचं नाही, तिला नात्यात न्याय हवा असतो. त्यामुळे हिंसा करणाऱ्या पुरुषाला आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून चालणार नाही.
कारण त्याला जर आरोपीच्या पिंजऱ्यात आपण ठेवलं तर तो मुळात आपल्याकडे येणारच नाही आणि मग तिची ही जी द्विधा होतीये ना किंवा ज्या कात्रीत ती सापडतीये त्याच्यापासनं आपण तिला बचावूच शकणार नाही. त्यामुळे हिंसा करणारा पुरुष आपल्याकडे यायला पाहिजे असेल तर त्या पुरुषाला देखील समजून घेणं हे आपलं काम, किंबहुना ही आपली जबाबदारीच आहे असं मी मानते.